स्कोर मोर इन मॅथ्स अँड सायन्स हा आजचा आपला एक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम इथे आज ऑर्गनाईज झालेला आहे. प्राध्यापिका आणि माजी आमदार माननीय मेधा कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून आणि सुपरमाइंड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन आणि प्रमुख पाहुणे म्हणून आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंग कोश्यारीजी. हे आज खास या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मुलांना काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. याचबरोबर विषयांवर नमस्कार साहेब आलेले आहेत. साहेबांचं स्वागत. साहेब आपका बहुत बहुत स्वागत इस प्रोग्राम में. थैंक यू आप आए. नमस्कार. बहुत बहुत हमको आनंद हो रहा है सर आज आप हमारे ये मंच पे पधारे. आपण सगळ्यांच्या तर्फे इथे सरांचं स्वागत करूया. 10वीचे सगळे विद्यार्थी आज इथे हजर आहेत. आमदार मेधा कुलकर्णींच्या प्रयत्नातून आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी इथे आलेले आहेत. तर 10वीच्या विद्यार्थ्यांना पण खूप आज वेगळं मार्गदर्शन मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून कोश्यारीजी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपुर, इचलकरंजी, नांदेड, बीड़, अमरावती और बहुत सारे डिस्ट्रिक्ट से स्टूडेंट्स आज ये हमारे मंच पे आए हैं. अभी हमारे जूम रूम में 1000 विद्यार्थी यहाँ पे हैं और फेसबुक और यूट्यूब के द्वारा 10,000 से भी ज्यादा स्टूडेंट्स हमारे ये लेक्चर का लाभ ले रहे हैं. तो मैं अभी ज्यादा वक्त नहीं ये करूंगी. आज का प्रास्ताविक करने के लिए मैं मेधा कुलकर्णी जी से विनती करती हूँ. नमस्कार सर. मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. विद्यार्थी, शिक्षक, पालक आज अतिशय आगळ्या वेगळ्या आणि अतिशय औचित्यपूर्ण अशा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करायचं ठरवलं, पण तुम्ही सगळेजण याच्यात सहभागी झालात आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे. मगाशीच मंजू वैद्य मॅडमनी सांगितलं की 1000 एवढी कपॅसिटी आपली या मीटिंगची होती आणि ती पूर्णपणे त्वरित भरली. आणि या व्यतिरिक्त सुद्धा ज्या मुलांना लाभ घ्यायचा आहे ते मुलं नंतर लाभ घेणार आहेत. तर तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. आज हमारे यहाँ पधारे हैं इस प्रोग्राम के लिए एक बहुत बड़ी हस्ती है जो महाराष्ट्र की ऑनरेबल राज्यपाल, ऑनरेबल गवर्नर साहब यहाँ पधारे हैं. साहब मैं आपका तहे दिल से स्वागत करती हूँ और शुक्रिया भी अदा करती हूँ कि आज महाराष्ट्र में इतनी ज्यादा समस्याएं हैं, गंभीर समस्या है, उसके बावजूद आपका समय हमने लिया है और आपने हमारे आग्रह पर उसका आदर करके आप यहाँ पधारे और बाकी सब समस्याओं के लिए तो आप समय देते ही है, लेकिन 10वीं कक्षा के ये जो विद्यार्थी है कोरोना पेंडेमिक के कारण उनकी पढ़ाई अभी हो नहीं रही है, उनकी परीक्षा का क्या अभी तय होने वाला है ये उनको मालूम नहीं है. और ये जो समस्याएं है इसके लिए बहुत पेरेंट्स और स्टूडेंट्स भी बहुत चिंतित है. तो उनकी चिंता दूर करने के लिए, उनको आशीर्वाद देने के लिए, उनको मार्गदर्शन करने के लिए आप पधारे. मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करती हूँ. मेरे पास शब्द नहीं है आपके प्रति कृतज्ञता व्यक्त करने के लिए. मुलांना तुम्हाला मी सांगू इच्छिते की ऑनरेबल गव्हर्नर आपले राज्यपाल महोदय जे आहेत ते भूतपूर्व मुख्यमंत्री होते. अनेक मोठी मोठी वेगवेगळी पदं त्यांनी राजकीय पदं भूषवलेली आहेत. पण या सगळ्याच्या पेक्षा जास्त असं महत्वाचं आणि औचित्यपूर्ण अशी गोष्ट ती म्हणजे ते एक शिक्षक होते. आणि आज या दृष्टिकोनातून ही अतिशय रिलेव्हंट गोष्ट आहे, एक समयोचित गोष्ट आहे की एक शिक्षक एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचतो आणि या एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांच्या साठी जी तळमळ त्यांची आहे, अनेक वेळेला असं जाणवतं की ते खूप वाचतात, त्याच्यावर चर्चा करतात, ते अनेकांना वेळ देतात. ज्या वेळेला एखादी व्यक्ती माझ्याकडे येते आणि मी त्यांना असं म्हणायचं असतं की आम्हाला ही गोष्ट राज्यपाल महोदयांना सांगायची, आम्ही जेव्हा संपर्क करतो तेव्हा त्यांच्या ऑफिस कडनं त्वरित प्रतिसाद मिळतो आणि साहेब त्यांना स्वतः भेटतात. त्यामुळे एक जनतेतले राज्यपाल, लोकांच्या प्रती अतिशय तळमळ असलेले, कळवळा असलेले आणि त्यांच्या प्रश्नांविषयी आपण काय करू शकतो अशी भावना घेऊन आज हे जनतेतले राज्यपाल म्हणून यांना म्हणावं लागेल. आणि असे राज्यपाल महोदय आज आपल्याकडे आलेले आहेत. मी खरंच खूप मनापासून त्यांचं स्वागत करते आणि
कृतज्ञता व्यक्त करते की आज हे जे सगळे चिंतित लोक आहेत, हे विद्यार्थी आहेत, त्यांना असं वाटतं की का बरं मी 10वीत असतानाच असा का अ, असं का संकट आलं? आता मी अभ्यास कसा करणार? अशी आता मी परीक्षा कशी देणार? आणि वेगवेगळ्या बातम्यांमधनं तर अजूनच चिंता वाढते. कारण अजूनही ऑनलाईनमध्ये सगळे विद्यार्थी सहभागी होऊ शकलेले नाहीत. अनेकांकडे ॲडव्हान्स फोन नाहीयेत. अभ्यासक्रम कमी केलाय, 25% अभ्यासक्रम कमी केलाय. पण तो नेमका कोणता 25% कमी केलाय, हे त्यांना माहिती नाही. उरलेला 25% अभ्यासक्रम जो आहे, जो कमी केलाय, तो स्वयं अध्ययनासाठी आहे का? असलेल्या 75% अभ्यासक्रमावर अभ्यास कसा करायचा? परीक्षा नेमक्या कशा होणार आहेत? पालकांनाही याचं टेन्शन आहे, विद्यार्थ्यांनाही याचं टेन्शन आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढायचं आम्ही ठरवलं, मार्गदर्शन करायचं ठरवलं आणि सुपर माइंड तर महाराष्ट्रामध्ये काम करणारी एक अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करणारी, मार्गदर्शन करणारी संस्था आहे. मंजू मॅडम आणि मी आम्ही याच्यामध्ये काही करायचं ठरवलं आणि मग महोदयांना विनंती केली, राज्यपाल महोदयांना, की आपण याल का मुलांना आशीर्वाद द्यायला? आणि साहेब स्वतः आले. साहेब, खूप खूप मनापासून तुमचं स्वागत. आणि मुलांना मला तुम्हाला एक सांगायचंय, पालकांनाही सांगायचंय, की तुम्ही चिंता करू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला कुठलीही समस्या असेल अभ्यासाच्या संदर्भातली तर ती आम्हाला सांगा. सुपर माइंड सुद्धा तुमच्या सोबत आहे आणि नीट अभ्यास करा. आज आपल्याकडे विधाते मॅडम आणि अत्रे मॅडम आलेले आहेत, की ज्या गणित आणि विज्ञान 2 विषयांवर सांगणार आहेत. पण इथून पुढच्या काळामध्ये आवश्यकता लागेल तसं तसं इतरही विषयांमध्ये आम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी, अभ्यासाच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध राहू, एवढं या निमित्ताने सांगते. आणि जे काही अभ्यासक्रम इथून पुढच्या काळामध्ये असतील, या संपूर्ण 6 महिन्यामध्ये आपल्याला वर्षभराचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. तर परीक्षा कशी होणार आहे, या सगळ्या विषयामध्ये आता जे जे काही लेक्चर होणार आहे 1 वाजेपर्यंत, तर हे सगळं तुम्ही टिपून घ्या. या उपर सुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला पत्राद्वारे कळवा, ईमेलद्वारे कळवा. आम्ही हे सगळं तुम्हाला नंतर देणार आहोत. आणि या सगळ्या समस्यांचं निराकरण हे तुम्हाला लेखी किंवा फोनवरनं सुद्धा केलं जाईल. त्यामुळे कुठेही निराश न होता, उमेद न घालवता या सगळ्या वर्षाकडे बघा, की हेही एक प्रकारचं एज्युकेशन आहे. हे एक म्हणजे जसं आपण पुस्तकी शिक्षण घेतो, तर तसं हे आलेल्या संकटाला सामोरं कसं जायचं, या प्रकारचं शिक्षण तुम्हाला आयुष्याच्या या टप्प्यावर मिळालं. त्यामुळे उमेद न घालवता चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. सुपर माइंड आणि आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहू, एवढंच या निमित्ताने सांगताय. पुन्हा एकदा साहेबांचं आणि आलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं, इव्हन शिक्षकांचंही मी स्वागत करते. अनेक शिक्षण संस्था सुद्धा पुढे आल्या आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा सगळा उपक्रम जो आहे तो पोहोचवला. 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केलं. त्याही सगळ्या शिक्षण संस्थांचं मी मनापासून कौतुक करते, की अशा प्रकारचा चांगला उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळेजण कृतीशील राहिलात. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आणि माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम. मी सुवर्ण कराडकर यांना विनंती करते की त्यांनी माननीय राज्यपाल महाराष्ट्राचे सन्माननीय भगतसिंगजी कोश्यारी यांचा परिचय करून द्यावा आणि त्याच्यानंतर सरांचं मार्गदर्शन सुरू होईल. सुवर्ण कराडकर. धन्यवाद मंजूषा ताई. आज का दिन हमारे लिए स्वर्णाक्षरों में लिखा जाएगा, क्योंकि आज इस सभा के प्रमुख अतिथि के रूप में हमें आशीर्वाद देने के लिए जो पधारे हैं, उन्होंने महाराष्ट्र और गोवा राज्य के राज्यपाल इस सर्वोच्च पद को विभूषित किया है। तहे दिल से शिक्षक, मन से लेखक और बुद्धि से पत्रकार और सभी अर्थ में एक युवा देश सेवक, यही उनकी असली पहचान कही जा सकती है। माननीय भगत सिंह कोश्यारी जी, आपका जन्म 17 जून 1942 को उत्तराखंड के पवनधुरा चेतपागढ़ में हुआ। अध्ययन में आप हमेशा से ही अग्रसर थे। अंग्रेजी विषय में पोस्ट ग्रेजुएशन करने के उपरांत आपने कुछ सालों तक अध्यापन का कार्य भी किया है। देश प्रेम और राष्ट्रभक्ति की प्रबल भावना ने आपको राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के साथ जोड़ दिया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ में रहते हुए आपने राष्ट्रहित के लिए खुद को समर्पित कर दिया। इसके बाद आप राजकारण में सक्रिय हो गए। 2001 साल में आप उत्तराखंड के इस राज्य के दूसरे मुख्यमंत्री बने। अनेक वर्षों तक आप राज्यसभा और लोकसभा के सदस्य के रूप में भी कार्यरत रहे हैं। माननीय भगत सिंह कोश्यारी जी ने उत्तराखंड राज्य में चित्तौड़गढ़ और नैनीताल में अनेक पाठशालाएं स्थापित की हैं। राजकीय और शैक्षिक विषयों पर आपने लेखन किया है। आपके द्वारा लिखित अनेक पुस्तकों का प्रकाशन भी हुआ है।
शिक्षा, राष्ट्र प्रेम, कर्तव्य दक्षता को महत्व देने वाली व्यक्ति हमारे महाराष्ट्र राज्य के प्रथम नागरिक राज्यपाल के पद पर विराजमान है। इस बात का हमें सार्थ अभिमान है। माननीय मेधाताई कुलकर्णी जी और सुपरमाइंड फाउंडेशन द्वारा आयोजित इस कार्यक्रम में विद्यार्थियों से बातचीत करने के लिए स्वयं राज्यपाल पधारे हैं। सचमुच ये विद्यार्थियों का और हमारा भाग्य ही है। कुछ 2 लाइनें मैं आपको यहाँ पे कहना चाहूंगी। गीली मिट्टी अनगढ़ी हमको गुरुवर जान, ज्ञान प्रकाशित कीजिए आप समर्थ बलवान। मैं महामहिम भगत सिंह कोश्यारी जी से विनती करती हूँ कि वो विद्यार्थियों का मार्गदर्शन करें। धन्यवाद। सुपरमाइंड फाउंडेशन की ओर से स्कोर मोर इन मैथमेटिक्स एंड साइंस इस विषय पर आयोजित आज के इस वेबिनार में इस फाउंडेशन के अध्यक्ष आदरणीय मेधा कुलकर्णी जी, डायरेक्टर मंजूषा वैद्य जी, मेंबर ऑफ एसएससी बोर्ड महाराष्ट्र डॉक्टर सुलभा विधाते जी, दया कुलकर्णी जी, यहाँ अनेक विद्यालयों से भाग ले रहे सभी अध्यापक और सभी छात्र छात्राएं। आज ये विषय एक प्रकार से जिसमें मैं शून्य हूँ, यानी मैथमेटिक्स में एक किस्म से मैं एक प्रकार का मीडियोकर रहा हूँ, यानी एक सामान्य सा छात्र रहा हूँ, और इसलिए और साइंस तो मैंने कोई ज़्यादा पढ़ी भी नहीं। अब इस विषय पर मैं आपसे क्या बोलूं, क्योंकि मेधा जी की इच्छा थी और जो सुपर माइंड फाउंडेशन बनाया है, मेधा का अर्थ ही सुपर माइंड होता है। तो इस सुपर माइंड के जो आयोजक हैं उनको मैं बधाई देता हूं कि आप सब लोगों ने हमारे जो भविष्य के कर्णधार हैं, जो बच्चे हैं, आज की इस कोविड की स्थिति में आपने उनको इस वेबिनार में जोड़ा है, इस परिसंवाद में जोड़ा है। और आज के प्रसंग में ये वेबिनार हमारे बच्चों को, हमारे विद्यार्थियों को ये नई दिशा देगा, ऐसा मैं मानता हूँ, क्योंकि हाई स्कूल तक की शिक्षा और एक प्रकार से आप जब ग्रेजुएशन में जाते हैं, आगे जाते हैं, तो सभी बच्चे मैच्योर होते हैं, सभी बच्चे परिपक्व होते हैं। एक बड़ी स्टेज है और इस स्टेज में क्लासेस का नहीं होना और क्लासेस से दूर रहना, टीचर के पास नहीं होना, टीचर से बहुत दूर रहना, ये एक बड़ा कठिन परीक्षा का, एक बड़ा परीक्षा का काल है। ये सभी के लिए है, फॉर टीचर्स, फॉर स्टूडेंट्स एंड फॉर पेरेंट्स, सबके लिए कठिन काल है। लेकिन मैं इतना कहना चाहूँगा कि हमारे बच्चे आजकल बहुत हमारे ज़माने से तो कहीं आगे बढ़ गए हैं। आजकल मैं देखता हूँ कि छोटे छोटे जो 2 साल 3 साल की बच्चे हैं, मुलगा मुलगी, तो वो भी अपना फटाफट आईपैड और मोबाइल और इस पर इतना काम करते हैं, मुझे लगता है कि कैसे इतनी जल्दी जानते हैं बच्चे। तो चूंकि ये जो आपने सुपर माइंड की कल्पना की इसलिए सही थी, ये सुपर माइंड कोई बाहर नहीं है, ये हम सब के अंदर है, हमारे बच्चों के अंदर है। अब इस सुपर माइंड को हम कैसे बाहर रिवील करें, कैसे बाहर प्रकट करें और कैसे इसको उपयोग करें, कैसे इसको डेवलप करें, ये एक बड़ा विषय है। और वो विषय को मैं ज़्यादा चर्चा नहीं करूँगा क्योंकि यहाँ बच्चों से संबंधित है। इतना मैं इतना कहूँगा कि हम
इस देश में महाराष्ट्र में तो हम छत्रपति शिवाजी महाराज की धरती पर हैं, समर्थ रामदास ज्ञानेश्वर जी की धरती पर हैं। अब उन लोगों के जमाने में कोई आज का ये इंटरनेट तो था नहीं, कोई रेडियो भी नहीं था, टीवी भी नहीं था, लेकिन उस समय भी लोगों ने ज्ञान प्राप्त किया और उससे हजारों हजार साल पहले भी देश में केवल गंगा नदी या गोदावरी नदी नहीं बहती थी, इस देश के अंदर ज्ञान की भी गंगा बहती थी। और इसलिए जो कभी कभी हमको लगता है कि क्या करें, स्कूल नहीं है और कभी कभी लाइट नहीं है तो आप ऑनलाइन भी नहीं देख सकते हैं, लेकिन मैं अपने बच्चों को, छात्रों को, स्टूडेंट्स को और टीचर्स को भी ये कहना चाहता हूँ कि जिसको आगे बढ़ना है उसके लिए कोई कठिनाई नहीं होती है। महाभारत में एक कहानी आते है कि जैसे यहाँ महाराष्ट्र में बहुत से आदिवासी हैं, जनजाति हैं, तो ये महाभारत के काल में भी थे। तो एक भील के बालक थे एकलव्य, उसने सोचा कि मैं भी अर्जुन की तरह से, पांडवों की तरह से धनुष बाण सीखूं। वो अपने उनके गुरु द्रोणाचार्य के पास गया। द्रोणाचार्य को लगा कहीं लड़का होशियार लगता है, अर्जुन से ज्यादा होशियार न हो जाए, अर्जुन मेरा सबसे प्रिय शिष्य है, तो उनको मना कर दिया। लेकिन उसने कहा कि नहीं, मैं तो द्रोणाचार्य को गुरु मानूंगा और उनकी जो आइडल है, फोटो है, वो सामने रख दी और उसको देखते हुए वो लगातार अभ्यास करता गया और अभ्यास करता गया। तो एक दिन वो इतना ही बिकेम ए वेरी गुड आर्चर, एक बड़ा धनुष का तीरंदाज वो बन गया। और कहीं जंगल में पांडव जा रहे थे तो एक देखा कि कहीं उनका कुत्ता भौंक रहा है, उनके साथ कुत्ता था, कुत्ता भौंकने लगा तो उधर से एक तीर आया, सीधे कुत्ते के मुंह पे चला गया। कुत्ते को मारा भी नहीं, ऐसे गया मुंह में। तो लोगों ने कहा कौन है इतना ऐसा कुशल भी, हमसे भी ज्यादा, हम तो तीर अगर कुत्ते को मारते भी तो मर ही जाता, तो मरे भी नहीं और तीर लगे भी, इतना कैसे, कौन है ये तीरंदाज, ये आर्चर? खोज की तो लगा कि एक बालक है जो आगे द्रोणाचार्य जी की मूर्ति रख करके, उनके आइडल को रख करके वो तीर चलाना सीखता है। तो कहते हैं कि उसने, द्रोणाचार्य भी साथ में थे, उन्होंने कहा कैसे सीखा? उन्होंने कहा आपकी मूर्ति सामने है, आपको गुरु मान करके मैंने सीखा। तो उन्होंने कहा मुझे गुरु दक्षिणा दो। कहते हैं कि उन्होंने उसका अंगूठा ले लिया ताकि आगे को, उसने कहा ठीक है अंगूठा ले लीजिए, ताकि आगे तीर ही नहीं चला सके। तो यानी एक प्रकार से जो सीखने वाला है, सीखने वाले कले, चाहे गणित हो, मैथ्स हो, यहाँ से एरोस्पेस में जाना हो, कहीं भी जाना हो, वो कोई कठिन नहीं होता है। और बहुत मैं जानता हूँ महाराष्ट्र हो, देश के और भाग है, ग्रामीण भाग है, बड़े कठिन है जहाँ लाइट भी नहीं आती है, तो वहाँ कैसे सीखेंगे? लेकिन हम अगर अभ्यास करेंगे और हमारे जो टीचर हैं, शिक्षक हैं, और हमारे जो गार्जियंस हैं, पेरेंट्स हैं, वो भी अगर थोड़ा ध्यान देंगे, मुझे लगता है कि आजकल मैं बहुत घरों में देखता हूँ कि प्राइमरी के और जूनियर के बच्चों को उनके माँ बाप पढ़ाते हैं। हमारे समय में इतनी शिक्षा का प्रसार नहीं था। हमारे गाँव में तो विशेष करके हमारे माता पिता पढ़े लिखे ही नहीं होते थे। वो ऐसे, वो जमाना तो चला गया। अब अधिकांश घरों में पढ़े लिखे माँ बाप हैं, वो नहीं है तो उनका बेटा पढ़ा लिखा है बड़ा कोई, या उनका कोई बहू पढ़ी लिखी है। तो एक प्रकार से इस कोरोना कालखंड में हम चाहे लिटरेचर हो, चाहे हिस्ट्री हो, चाहे मैथ्स हो, चाहे साइंस हो, ये इसको पढ़ा सकते हैं। और इस दिशा में मैं सोचता हूँ कि हमारे पेरेंट्स, गार्जियंस और हमारे टीचर्स, इस सबकी जिम्मेदारी है। और बच्चों के अंदर विपरीत परिस्थितियों में भी हम कैसे उनको साइकोलॉजिकली, मनोवैज्ञानिक रूप से उनको तैयार कर सकते हैं, तो ये अगर इसके लिए तैयार होना चाहिए और इसके बारे में सोचते हुए आगे के रास्ते निकालने चाहिए। और हमारे यहाँ गीता में भगवान कहते हैं अभ्यासेन तु कौन्तेय
वैराग्येण गृह्यते, अर्थात तो भगवान जो है जिसको हम देखते ही नहीं वो भी प्राप्त होता है, और उसके लिए क्या करना पड़ता है, अभ्यास करना पड़ता है, वैराग्य लेना पड़ता है। तो अभ्यास से सब कुछ होता है। मैं भी गणित में ज्यादा अच्छा नहीं था, पर हाई स्कूल तक पढ़ा, तो मुझे 10वीं तक पढ़ा गणित, तो ऐसा कोई कम नहीं आते थे, 50% से ऊपर ही आते थे। तो एक प्रकार से गणित की रुचि न होते हुए इसका अर्थ सीधा ये है कि विषय इतना जटिल नहीं है, पर हम उसका अभ्यास करें। और इसे अंग्रेजी में भी कहते हैं, अंग्रेजी में कहते हैं प्रैक्टिस मेक्स ए मैन परफेक्ट। आप प्रैक्टिस करिए, गो ऑन प्रैक्टिसिंग, गो ऑन एक्सरसाइजिंग, गो ऑन वर्किंग, और एक दिन क्या है कि आप सफलता प्राप्त करेंगे। क्योंकि कोई सोचे हम घर बैठे हमारे मुंह में कोई कुछ डाल जाए, खाना डाल जाए, तो होगा नहीं। खाना खाना है तो अपने आप ही मेहनत करनी पड़ेगी, कम से कम सामने आया है खाना, उसको खाने के लिए मेहनत करनी पड़ेगी, परिश्रम करना पड़ेगा। तो इसलिए हमारा आप सबसे ये निवेदन है कि हम सब लोग एक प्रकार से जो आज की परिस्थितियां हैं, इन परिस्थितियों में हम इनमें से रास्ता निकालें, और इसी में से रास्ता निकाल करके हम देखेंगे कि हम ये जो मैथ्स और साइंस जैसे एकदम प्रैक्टिकल विषय हैं, कठिन विषय भी हैं, लेकिन दुनिया में किसी के लिए कोई कठिन नहीं है अगर वो अभ्यास करता है। और उसकी दृष्टि से कोशिश करनी चाहिए कि हम कैसे ठीक से अभ्यास करके देखें, और कैसे हम सीमित साधनों में भी हम कैसे इस जो बड़ा एक प्रकार का कोविड का ऐसा एक भयंकर काल आया है, कालखंड आया है, तो इस पीरियड का हम लोग अधिकतम उपयोग करें। और मुझे लगता है कि इसमें विशेष करके पेरेंट्स एंड टीचर्स, इन सबको सजग रहना पड़ेगा। मैं सोचता हूँ कि यदि हम जो पेरेंट्स हैं किसी गांव के, किसी मोहल्ले के, अगर 4-6 लड़के एक साथ होते हैं, 8-10 लड़के थोड़ी दूरी पर बैठे होते हैं, तो उनको डायरेक्ट भी बात कर सकते हैं, उसका तरीका ढूंढना चाहिए। मैं आजकल पेपर्स में पढ़ता हूँ कि इसी महाराष्ट्र में बहुत से लोग ऐसे हैं, जो टीचर्स ऐसे हैं जो गांव में जाकर के बच्चों को पढ़ा रहे हैं, एकदम थोड़ा थोड़ा इकट्ठा किया, फिर पढ़ाया, फिर पढ़ाया, फिर पढ़ाया। तो देयर इज ए विल देयर इज ए वे। अगर इच्छा है हम सब कर सकते हैं। इससे पहले हमको अपनी इच्छा शक्ति बढ़ानी पड़ेगी। अगर हमारी इच्छा शक्ति अच्छी है, हम ठीक से, और विल पावर हमारी है, तो मैं सोचता हूँ कि इसके लिए पर्टिकुलरली नॉट द स्टूडेंट्स बट द टीचर्स एंड द पेरेंट्स, दे शुड हैव गॉट मिशनरी स्पिरिट। उनके पास एक मिशनरी स्पिरिट होनी चाहिए, मुझे तो करना है। तो एक प्रकार की ये अगर भावना हम सब लोगों में आ गई, तो मैथमेटिक्स और साइंस या कोई भी और विषय है, उन विषय को हम ज्ञान प्राप्त कर सकते हैं। और बच्चों को इस कोई ऐसा नहीं कि कोई कोरोना कोई 100-200 साल या 10-20 साल रहेगा। अभी आजकल हमारे कितने ही साइंटिस्ट लगे पड़े हैं, वो जो नया वैक्सीन है जिसको मराठी में लस बोलते हैं, वो खोजने के लिए लगे हैं। और वो जल्दी ही ईश्वर ने चाहा तो मैं सोचता हूँ कि वो जो वैक्सीन है वो जल्दी से जल्दी आएगा। और जब वैक्सीन आ जाएगा तो स्वाभाविक रूप से हमारी जो आज की तपस्या है कि इस कोरोना कालखंड में साल भर में हम सब लोग और अपने जी जान से जुटे, हमारे बच्चों को हम लोगों ने अपनी ओर से प्रयास किया। और मैं बहुत देखता हूँ घरों में कि बच्चे आगे हमेशा अपने आईपैड पर, टीवी पर बैठे रहते हैं और वो उसको सीखने की कोशिश करते हैं। इसलिए मेरा कहना है कि हम सब लोग डरे नहीं, और कोरोना की जो सावधानियां रखने हैं उनको रखें, ध्यान रखें, और उनको ध्यान रखते हुए एक सतत अभ्यास करें। और बच्चों का हम सब लोगों ने अगर ठीक से मार्गदर्शन किया तो मैं सोचता हूँ कि ये जो कोरोना के कारण से बाधा आई है, जो हिंड्रेंसेज आए हैं, और वो हिंड्रेंसेज दूर होंगे। और इस दिशा में मेरा अनुभव है कि जब यहाँ कुछ लोगों ने कहा कि एग्जाम नहीं होनी चाहिए, तो मैंने कहा नहीं, अगर एग्जाम नहीं होगा तो हमारे महाराष्ट्र के बच्चों का भविष्य अंधकारमय हो जाएगा। इट विल बी गोइंग टू डार्क, द फ्यूचर विल बी वेरी डार्क। तो बाद में एग्जाम हुई और सारे यूनिवर्सिटीज में, कॉलेजेस में एग्जाम हुई,
और ऑनलाइन सबने दिया, जहाँ नहीं थे तो उन लोग भी नजदीक आकर के किसी टाउनशिप में आकर के तो उन्होंने भी उसको काम किया। तो ये एक बार हमारे अंदर इच्छा जागृत हो जाए, ये इस प्रकार की हमारे एक विल पावर जागृत हो जाए, तो मैं सोचता हूँ कि हम सब लोग इस कोविड-19 के कालखंड में भी बहुत अच्छा कर सकते हैं। पर मेजर रोल द टीचर एंड द पेरेंट्स विल हैव टू प्ले, उस दिशा में मेरा विश्वास है। आप सब लोगों ने, मेधा जी का आदेश था कि मुझे इसमें नहीं सर, 2-4 मिनट इसके लिए अपना समय देना चाहिए। मैं पूरा आप लोगों को सुन नहीं पाऊंगा क्योंकि मेरे अदर एंगेजमेंट्स है अभी, इस कारण से मेरे लिए ज़्यादा समय देना संभव नहीं है। परंतु जब आप अपनी रिपोर्ट देंगे तो उसको पढ़ करके निश्चित रूप से जो मेरे सीखने लायक होगा उसमें से मैं सीखने की कोशिश करूंगा, ताकि भविष्य में कुछ मेरे भी काम आए। आपका ये वेबिनार सफल हो, सक्सेसफुल हो, मैं इसके लिए शुभकामना करता हूँ। और मेधा जी के और आप सब लोग, सभी मेधा है आप लोग, सभी के पास मेधा बहुत है आप लोगों में, इसलिए आप सब लोगों को मैं प्रणाम करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद माननीय कोश्यारी जी, हमको आप आए पधारे, इसी से हम लोग बहुत ही उपकृत हो गए। आज सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन आणि थोडक्यात केलं, याबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार। आणि मेधा कुलकर्णी यांचेही खूप आभार, त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन तर केलंच, पण आज कोश्यारींसारखा अतिशय महान व्यक्ती आज ते इथे आपल्या मंचावरती आले, विद्यार्थ्यांना भेटले आणि त्यांना मार्गदर्शन केलं। सरांनी सांगितलेलंच आहे की प्रॅक्टिस करा, अभ्यासाचा सराव करा, अभ्यास हा खूप महत्वाचा आहे, म्हणजे सराव। त्यामुळे आता आपण पुढच्या सेशनकडे वळूयात। मेधा कुलकर्णी, मेधाताई कुलकर्णी, तुमची परवानगी असेल तर आपल्या पुढच्या सेशनकडे आपण करूया। मी मेधा कुलकर्णी यांचे खूप मनापासून आभार मानते। मेधा कुलकर्णी तर प्लीज राहू द्या स्पॉटलाइट प्लीज, की आज त्यांनी अनेक असे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवलेले आहेत, महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या, खास करून कोथरूड मधल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, आणि याच्यातून अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला। मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा जेव्हा विद्यार्थी एकत्र येऊ शकत होते तेव्हा असे अनेक आपण वेबिनार शिक्षकांना, सेमिनार्स विद्यार्थ्यांना केले आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला। अशा नोंदी सुपरमाइंड फाउंडेशनकडे विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे मेधा कुलकर्णी आपले खूप खूप आभार, आपण असं सुपरमाइंड फाउंडेशन साठी आम्हाला मदत करत असता, याबद्दल म्हणजे खरंच मनापासून आभारी। आणि आजचा हा कार्यक्रम तुमच्यामुळे संपन्न होतो आहे। इतका भव्य आणि उत्तम कार्यक्रम सादर करणं ही तुमची खासियत आहे, हे आम्हाला माहिती आहे, आणि पुन्हा आमच्यावर अशीच कृपा करा। धन्यवाद, थँक्यू सो मच। धन्यवाद, सुपरमाइंडला शुभेच्छा आणि अभिनंदन छान कार्यक्रम केल्याबद्दल। थँक्यू सो मच। इथे आलेले अनेक मान्यवर, पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज अतिशय काय म्हणतात, सकारात्मक ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्ये आलेली आहे। महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आज आपल्याला इथे भेटले आणि आज आपण आता आपला 10वीचा कुठेतरी काउंटडाऊन अभ्यासाचा सुरू करतोय। आता पुढील सत्र चालवण्यासाठी सुपरमाइंड फाउंडेशनच्या दया कुलकर्णी यांच्याकडे मी सूत्र देते, आणि मेधा कुलकर्णी आता कार्यक्रमातून बाहेर गेलेल्याच आहेत, पण आता इथे डॉक्टर जयश्री अत्रे आणि डॉक्टर सुलभा विद्यार्थी झालेले आहेत, यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे। तर मी दया कुलकर्णींना विनंती करते की त्यांनी आता पुढच्या कार्यक्रमाची धुरा सांभाळावी। धन्यवाद। थँक्यू मंजुषा वैद्य मॅडम। आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाला जे आपले सगळे अतिमहारथी लाभलेले आहेत, त्याच्यामध्ये आपले राज्यपाल, त्याच्यानंतर आपला मेधाताई कुलकर्णी, माजी आमदार, सुपरमाइंड फाउंडेशन, आणि आता आपल्याला आज डिलिव्हर करणार आहेत लेक्चर, ते सगळे। आता तुमच्या ह्याच्यामध्ये एक साम्य लक्षात आलं असेल की ही सगळी मंडळी ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी आहेत। म्हणजे अगदी मी मेधाताईंबद्दल पण सांगेन की त्याही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत, त्या
एका कॉलेजच्या प्रिन्सिपल, म्हणजे एवढ्या राजकीय कामात त्या व्यस्त असताना सुद्धा एका कॉलेजच्या त्या प्रिन्सिपल पण आहेत. सो ही सगळी मंडळी आज तुमच्यासाठी इथे आलेली आहेत की आत्ताचा जो पेंडेमिक सिच्युएशन आहे, की जी आता आपण म्हणतो की प्रॉब्लेम्स कन्व्हर्स टू अपॉर्च्युनिटी, आत्ताचीच अपॉर्च्युनिटी लक्षात घ्या की आत्ताच्या पेंडेमिक सिच्युएशनमुळे आपण कुठेतरी टेक्नोसॅव्ही झालो. हे टेक्नोसॅव्ही झाल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातनं, म्हणजे अगदी आपण म्हणू सिंधुदुर्गापासून ते अगदी नागपूरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातनं आज विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि बऱ्याचशा शाळांचे मुख्याध्यापक हे आता आपल्याला इथे ऐकत आहेत. आणि ह्या व्यासपीठावरून तुम्हाला सगळ्यांना आज मॅथ सायन्सचा हा महत्वाचा गायडन्स जो आहे तो गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. आत्ताच्या शिक्षण प्रक्रियेत 3 महत्वाचे जे घटक आहेत ते घटक आहेत शाळा. शाळा म्हणजे शाळांबरोबर येणारे शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी, हे सगळे लोक, विद्यार्थी आणि पालक. आत्ताच्या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये शाळा आपलं काम करतेच आहे. तिथे ऑनलाईन ते शिकवण्याचं जे काम आहे ते ऑनलाईन शिकवण्याचं काम शाळा करते. काही ठिकाणी ऑनलाईनला प्रॉब्लेम येत असेल तर अगदी मगाशी आपल्याला राज्यपाल साहेबांनी पण सांगितलं की तिथे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शिक्षक ज्ञानदानाचं काम करतायत, की ज्याच्यामुळे ही शैक्षणिक प्रोसेस आहे ती शैक्षणिक प्रोसेस ह्या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये कुठेही थांबू नये. मग ह्याच्यामध्ये शाळा आपलं शिकवण्याचं काम करतायत. पण कुठेतरी असं लक्षात येते की विद्यार्थी आणि पालक ह्यांनी जे आपलं काम करायचं आहे ते म्हणजे अभ्यास करण्याचं, स्वअध्ययनाचं, हे होतंय का नक्की, ह्याचा थोडासा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. कारण काय झालंय की गेल्या वर्षीच्या, म्हणजे जवळजवळ आता वर्ष होईल, गेल्या वर्षीच्या मार्च पासून हा जो पेंडेमिक काळ सुरू झालेला आहे त्याच्यापासून आपलं ऑनलाईन शिक्षण चालू आहे. पण कुठेही लिखाणरूपी प्रॅक्टिस ही आपली होत नाहीये, स्व अध्ययन होत नाहीये. पण आपली जी परीक्षा आहे ती परीक्षा आता आपल्या उंबरठ्यावर आलेली आहे. ती परीक्षा मात्र आपली लिखाणरूपी होणार आहे. आत्ताच राज्यपाल साहेबांनी सांगितलं की परीक्षा हा झाल्या पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय जर का परीक्षा झाल्या नाहीत तर मुलांचं भवितव्य धोक्यात येईल. ह्याच्यासाठी परीक्षा होणार आहेत. कालच आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलं की 12वीच्या परीक्षा ह्या साधारण एप्रिलमध्ये आणि 10वीच्या परीक्षा ह्या साधारण मे मध्ये होणार आहेत. मुलांनो, एक लक्षात घ्या, 10वीची परीक्षा ही आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची परीक्षा आहे. ही परीक्षा ही म्हणजे जगातली सर्वात मोठी परीक्षा आहे. जवळजवळ 16.5 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसणार आहेत आणि ह्या परीक्षेचा आपण एक घटक आहोत. ही परीक्षा लिखाणरूपी होणार आहे. आता काय होतंय की सगळं आपलं जे चालू आहे ते ऑनलाईन शिकण्याचं काम चालू आहे. पण आपल्याला जी परीक्षा द्यायची ही परीक्षा आपल्याला लिहून द्यायची. आपण 3 तासात जे लिहिणार आहोत त्याच्यावरच आपल्याला मार्क मिळणार आहेत. मग ह्या लिखाणासाठी, ह्या लिखाणरूपी परीक्षेला जर का आपल्याला फेस करायचं असेल तर त्याच्यासाठी पालक आणि विद्यार्थी ह्यांचा रोल अतिशय महत्वाचा आहे. विद्यार्थ्याचा रोल काय आहे तर विद्यार्थ्याचा रोल स्व अध्ययन करणं हे आहे. आणि पालकांचा रोल काय आहे तर पालक आणि विद्यार्थ्यांनी जे स्व अध्ययन करणार आहे त्या स्व अध्ययनाला दिशा देण्याचं काम हे पालकांनी करायचं आहे. आणि मी जसं आपण म्हणतो की मीच आहे माझ्या यशाचा शिल्पकार, विद्यार्थी ज्या पद्धतीने स्व अध्ययन करतील त्याच पद्धतीने तेवढ्याच पटीत त्यांना त्यांचं यश, त्यांचे मार्क हे मिळणार आहेत. त्यामुळे मुलांनो, आता सगळं हे तुमच्या हातात आहे आणि त्या दृष्टीने अभ्यास करणं, स्व अध्ययन करणं ह्याला पर्याय नाही, ह्याला शॉर्टकट नाही. तर मी कृपया सगळ्यांना विनंती करते की पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे जरूर आता सुरू करावं की स्व अध्ययन केलं पाहिजे. बरं, स्व अध्ययन केलं पाहिजे, स्व अध्ययन केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर स्व अध्ययनाची 4 सूत्र आहेत. रीडिंग, रायटिंग, इव्हॅल्युएशन आणि प्रॅक्टिस. हा 4 फॉर्म्युला हे सेल्फ स्टडीचे आहेत. म्हणजेच काय तर वाचन, लिखाण, दुरुस्ती आणि सराव ह्या 4 सूत्रांवर हे अख्खं स्व अध्ययन अवलंबून आहे. आणि ह्या पद्धतीने जर का आपण आपला अभ्यास केला तर आपण कितीही मार्क मिळवू शकतो, यश आपलंच असतं. आता हे कसं केलं पाहिजे हे पुढे मी सांगणारच आहे. तत्पूर्वी हे करण्यासाठी नक्की सायन्समध्ये कशा प्रकारे अभ्यास केला गेला पाहिजे, परीक्षा कशी असणार आहे, हे सगळं आता आपल्याला जे सांगणार आहेत त्या डॉक्टर सुलभा नितीन विधाते, ज्यांनी आपली परीक्षा ही ऍक्टिव्हिटी बेस्ड असावी हा
प्रस्ताव गेले 2009ला ज्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मांडला कपिल सिब्बलांसमोर, अशा डॉक्टर सुलभा नितीन विदाते, ज्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा इथे आता प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत. 33 वर्षांचा त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव आहे आणि आता सायन्स अभ्यासक्रम मंडळाच्या त्या सदस्या पण आहेत. मुलांना आता जे आपण सायन्सचं पुस्तक अभ्यासतोय की नाही, ते त्यांनी लिहिलेलं आहे, त्याच्यावरही त्यांचं नाव आहे. अशा दिग्गज विधाते मॅडम कडून आपल्याला सायन्सचं मार्गदर्शन मिळणार आहे. तर मी विधाते मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थी आणि पालकांना सायन्स बद्दल मार्गदर्शन करावं. डॉक्टर सुलभा विधाते मॅडम. मॅडम तुमचा आवाज अनम्यूट करायला लागेल. ठीक आहे, येतोय आवाज? हो येतोय. येतोय. आपण शेअर करूयात. अश्विनी मॅम स्लाइड शेअर करूयात. येस मॅम, करते मी. येस. तोपर्यंत सर्वांना गुड आफ्टरनून, सर्वांना गुड मॉर्निंग अजून चालूच आहे. काही शंकांचं जे आता काही मुलांनी लिहिलेलं आहे की या शंका आमच्या आहेत, तर बोर्डाची एक्झाम होणार आहे का, हा पहिला सर्वांना पडणारा प्रश्न. तर दया मॅमने आता सर्वच स्टुडंट्सना सांगितलेलं आहे की आपली बोर्डाची एक्झाम ही मे महिन्यात होणारच आहे. थोडं मार्च मध्ये नेहमी व्हायची, 2 मार्चला 3 मार्चला, तर हा कालावधी 1-2 महिने किंवा किंबहुना 1.5 महिने पुढे जाणार आहे आणि त्यामुळे ही परीक्षा होणार आहे याबद्दल सर्वांनी खात्री बाळगावी. आता दुसरा प्रश्न सगळ्यांनी स्टुडंट्सनी लिहिलेला आहे, तो म्हणजे ऑनलाईन आम्हाला समजत नाही तर परफेक्ट अभ्यास कसा करावा. तर माझ्या हे जे स्लाइड्स मी शेअर करणार आहे, या स्लाइड्स मध्ये 4 ते 5 लेसन मधले अभ्यास मी कव्हर केलेला आहे आणि तो कशा प्रकारे तुम्ही करायचा आहे हे सांगितलेलं आहे. शिवाय कमी केलेला रिड्यूस पोर्शन इज इलॅबोरेटेड, म्हणजे टू द पॉइंट, परफेक्शन या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे ते आणि कसा अभ्यास करावा हे मी 20 ते 25 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे. अजिबात घाबरून जायचं कारण नाही विद्यार्थ्यांनी, कारण तुम्हाला इतकं स्कोअर तुमचा छान होणार आहे, तुम्ही इतके छान मार्क्स मिळणार आहेत आणि ऍक्युरसी आणि परफेक्शनने जर तुम्ही अभ्यास केलात. फक्त टेक्स्टबुक तुम्ही ऑनलाईन जरी कळलं नाही तरी टेक्स्टबुकच्या माध्यमातून आपण जाऊयात. मॅम सेकंड स्लाइड आपण घेऊयात, सेकंड स्लाइड डायरेक्ट घेऊयात. हा, माय लेक्चर includes framework of science syllabus, study planning and tricks. या pandemic situation मध्ये कोणत्या tricks, which tricks will be useful for scoring more, reduce portion of science, new policy of education and board examination, chapter wise guidance. I will guide by 6 lessons. कोणते लेसन तुम्ही कसे करायचे. आता रिड्यूस पोर्शन विषयी सुद्धा टीचर्सना, HM ना, हेडमास्टर्सना, स्टुडंट्सना खूप संभ्रम आहे. पण डोंट फॉरगेट, डोंट फ्रायटन अबाउट इट, फॉरगेट धिस. आम्ही एक 100 दिवसांचं ट्रेनिंग, 100 दिवसांमध्ये ऑल सब्जेक्ट शुड बी कम्प्लिटेड याचं ट्रेनिंग आम्ही टीचर्सना देत आहोत. याच्यासाठी मुख्याध्यापक संघाने लीड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काय करायचं हे सगळं कालपासून सुरू झालेलं आहे. याचाही फायदा तुम्हाला होणार आहे. हे 100 दिवसांमध्ये अभ्यास कसा करायचा याचं जर ट्रेनिंग शिक्षकांना दिलं तर ते शिक्षकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कशा प्रकारे त्यांनी विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यायचा आहे आणि म्हणून तुम्हाला यश उत्तम मिळणार आहे. या ज्या मी काही स्लाइड्स आज दाखवणार आहे, तुम्हाला गायडन्स देणार आहे, याने तुम्हाला यू विल गेट द आयडिया अबाउट युअर स्टडी प्लॅनिंग. नेक्स्ट स्लाइड. Roadmap of study for 2021. Actually, conceptual learning, that is most important. From which lessons you can clear your concept? Please note down, my dear students. From science paper 1, you can clear the concepts. That is, conceptual learning should be learned by
lesson number 4, 5, 6. Conceptual learning is required from lesson number 4, 5, 6. Participation in different types of activities. I will explain first paper, science paper 1, and then I will explain for science paper 2. So listen me carefully. From science paper 1, you have discuss and participate the different activities from lesson number 2, 7 and 9. 2, 7 and 9. These lessons are important for your participation in different types of activities for science paper 1. Thinking level. Hot questions will be avoided in this exam. That is the reduced portion which is done by the board's pattern. बोर्डामध्ये हा रिड्यूस पोर्शनची मी वेगळी स्लाइड केलेली आहे. यू कॅन अंडरस्टँड दॅट स्लाइड अँड यू कॅन रिड्यूस दॅट पोर्शन. Exercises, that is the base of securing or seeking 80% marks. If you will focus on the exercises given below each and every lesson, you will get 80% marks, because though that is the base of the science. So focus on the exercises only first, but from these exercises you should eliminate or you should omit the reduced portion which is declared on the website of board as well as Balbharti. Next slide. Next slide. खूप स्टुडंट्सना इव्हॅल्युएशन सिस्टीम विषयी शंका होत्या, म्हणून मी ही स्लाइड तयार केलेली आहे की पेपर 1 हा 40 मार्क्सचाच राहणार ना, पेपर 2 40 मार्क्स. तर डेफिनेटली there is no change in evaluation system of board pattern for science subject. 40 marks paper for paper 1 and 40 marks are allotted for paper 2. आता राहिला practical examination. If your physical attendance is not in our schools, how can you do the perform the practicals and you will get the marks about the practicals? There will be remedy which will be declared in January month for the practical examination, when your physical attendance will be granted by the government of Maharashtra state. Then practicals will be performed at the school laboratory, and then some of the practicals will be reduced. If there are the 10 or 12 practicals are allotted for science paper 1, as well as the 10 or 12 practicals are allotted for science paper 2, some of the practicals will be reduced and half practicals will be conducted in the school laboratory, and that will be beneficial for your practice. The total exam, practical exam, will be taken on this half reduced portion, half reduced practicals, and you are able to score more in these practicals. तुम्ही अजिबात काळजी करू नका. प्रॅक्टिकल्स ही फिजिकल अटेंडन्सने घेतली जातील आणि प्रॅक्टिकल एक्झाम ही होणार आहे, बिकॉज प्रॅक्टिकल इज द core solution, core part of our science syllabus. So practical should be conducted, practical exam will be conducted in the school campus. Next slide. How to study. आता याच्यामध्ये जरा different types of skills should be used in this pandemic situation. If you are not understanding the online teaching, online practicals, online activities, in this pandemic situation you should focus on the self learning techniques. स्वतः जो अभ्यास करतो तो आयुष्यात यशस्वी होतो. अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. सेल्फ लर्निंग टेक्निक्स आहे. इतका काळ तुम्हाला मिळतोय. देर इज नो वेस्टेज ऑफ टायमिंग फॉर अटेंडिंग द tuitions, attending the schools. You can use this prime time for your study as well as for your understanding. That is the use of the concept map. You can prepare the concept map from some lessons. If 10 lessons are included in science paper 1 and 10 lessons are included in the science paper 2, then preparing the concept map is the best self-learning technique which will be helpful for scoring more marks in your board's exam. PQRST technique, that is the points should be given at the starting of the lesson. Focus on those points. According to the reduced portion, you should eliminate the reduced portion
Then set up the question on those points. Reading is essential. Summary. If Daya ma'am from Supermind has explained, she has explained that focusing on the writing skill, that is the most important thing. If the board has taken the written test, you are able to write the 2 hours. You should spend 2 hours for writing the points or questions to solve the question paper. आत्ताची सिच्युएशन काय झाले, टर्म 1 मध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र स्टेट मध्ये असे एमसीक्यूज घेतलेले. The semester 1 exam is conducted by MCQs, by Google form, but this is not a situation to write the only MCQs, multiple choice questions. So the whole question or paper pattern is same as the previous year. So you should write all the points. You have the practice to cover 2 or 3 marks questions, as well as the long questions are included in the question paper. If the long questions are included in the question paper, you are able to write the different types of descriptive type of answer should be required by the student. तुमच्या सगळ्या क्वेरीज या सगळ्या पीपीटी मध्ये, या सगळ्या माझ्या लेक्चर मध्ये मी कव्हर करणार आहे. आत्ताची सिच्युएशन काय, इफ यू हॅव द 2-3 months, you have the practice of writing the questions. You have the practice of writing the answers of 8 to 9 statements or lines are required for the explanation of that long answer. So focus on the long answers question, that is the summary, and T for test. You are ready to give the test. आता या सिच्युएशन मध्ये मी पुन्हा सांगते, टोटल स्टुडंट्स ना आता they are able to write the MCQs, but only MCQs question will be not included in our question paper. The whole question pattern is like the previous year, so you should focus on the long answers also. YouTubes, you can use the YouTubes for the digestive systems, different types of systems, especially for science paper 2, that will be beneficial for understanding, as well as to give the answers of 4-mark questions. Self-learning is the base of this pandemic situation. It is the base of the whole for securing more scores in science. Next slide. असा करा अभ्यास. बघा, ऑब्झर्वेशन. फ्रॉम विच टाइप ऑब्झर्वेशन पॉइंट इज रिक्वायर्ड? फ्रॉम सायन्स पेपर 1 you should focus on lesson number 2 and lenses, mirrors. Verification, this is regarding for the facts, that is the chemistry portion. You should focus on the verification chemistry portion from paper science paper 1. And science paper 2, it is not required, that is the verification is essential for science paper 2. Second point is not for science paper 2. Second point is only related to chemistry portion from science paper 1, chemistry lessons from science paper 1. Activities I have discussed in previous slide, that is activities you should learn from 4, 5, 6. These lessons from science paper 1, and from the science paper 2, 7, 4, 7 and 8. 4, 7 and 8 from science paper 2, you should focus on the activities. Experimentation, this will be conducted by your school teachers at the time of the practical exam, and it will be helpful to score more marks in your practical exam. Next slide. मी स्लाइड्स बनवताना दोन्ही माध्यमात बनवलेले आहे. आय एम स्पीकिंग इन इंग्लिश, बट यू कॅन यूज दिस ॲज मराठी मीडियम साठी सुद्धा स्टुडंट्सनी ते यूज करायचे. आता 100 days म्हणजे जानेवारी आपण धरूया. ऍक्च्युअली इन डिसेंबर मंथ गॅदरिंग अँड डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट सिरीज विल बी कंडक्टेड बाय द स्कूल्स. या टेस्ट सिरीजचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास करताना तुम्ही काय करायचं, विच प्रोसिजर शुड बी फॉलोड बाय द स्टुडंट अकॉर्डिंग टू बोर्ड सजेशन, that is read the lesson, write the points, focus on the writing the points first, read the passage regarding it. If the question is related to that, you should read the passage regarding it. At the time of regarding the passage, you should eliminate the reduced portion, write the answers. Writing skill is essential from this 1st December. You should focus on the writing. You can use the question set which will be provided by the Supermind. Supermind ने अनेक क्वेश्चन सेट्स तयार केलेले आहेत, चॅप्टर वाईज केलेले आहेत.
प्रिलिमच्या एक्झाम साठीचे वेगवेगळे क्वेश्चन सेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, ते तुम्ही यूज करू शकता. दॅट विल बी मोर प्रॅक्टिस फॉर युअर बोर्ड एक्झाम. थिंक ओव्हर इट. ह्याच्यावर आता अजिबात विचार करू नका, बिकॉज दिस इज द इलिमिनेटेड पोर्शन. हा अभ्यास शेवटचा पॉइंट आहे, हा आपण स्किप करणार आहोत. अशा पद्धतीचे कोणतेही प्रश्न बोर्डाच्या एक्झाम मध्ये येणार नाही. या वर्षी डिफिकल्टी लेव्हल ऑफ एक्झाम विल बी लेस. डिफिकल्टी लेव्हल ही कमीत कमी असणार आहे. तुमच्या सर्व स्थितीचा, ह्या कोविड-19चा सगळा विचार करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील, हे तुमचं हित कशात आहे हेच बोर्ड पाहणार आहे. नेक्स्ट स्लाइड. First reading, conceptual reading, long answers. Actually, I have discussed the conceptual reading. The conceptual reading कोणकोणत्या लेसन्स मधल्या करायचे. आता लॉंग आन्सर्स माझ्या लास्ट लेक्चर मध्ये आम्ही असं 2 वे कम्युनिकेशन लेक्चर ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी कन्सेप्च्युअल लर्निंग मध्ये, मॅम प्रिव्हियस स्लाइड घ्या. लॉंग आन्सर्स हे सर्व प्रत्येक लेसन, इफ 10 lessons are included in science paper 1 and 10 lessons are included in science paper 2, then you should focus the core theme from that lesson. मी एक लेसन ज्यावेळी घेणार आहे त्यावेळी लॉंग आन्सर कोणत्या लेसनचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल केमिकल रिएक्शन्स हा लेसन आपण घेतला, तर ऑब्वियसली the long answer that is the 4 mark question will be based on the types of chemical reactions, their examples, and how these chemical reactions are included existing in daily life. अशा प्रकारचं घ्या, असा अभ्यास करा. Figures, actually 28 figures are related from science paper 1 and 34 figures are included in science paper 2. These figures are either functional, explaining the function of the organ, or structural figures, or different types of figures. But the figures which are related in the practicals or the activity, those are not included in the figures. So 28 figures from science paper 1 and 34 figures from science paper 2 will be focused by the students. Those are useful for your board's exam. Next slide. Building foundation, conceptual learning, I have discussed. Draw the diagrams or figures. Just I told you, perform the activities. I have cleared the activities, which activities you should perform, the different types of lessons, state laws and sums. Some students are frightened to solve the sums, for example, gravitational force or first gravity. This you can focus the different other simpler problems or simpler sums, and those sums will be useful for you. As well as if you are frightened about solving these sums, you can focus on the diagrams, because you have the internal options in question number 2 and 3. In the question number 2 and 3 from paper 1, you have the so many options. इतके ऑप्शन्स असताना जर तुम्हाला सॉल्व करता नाही आली न्यूमरिकल्स, you can skip the numericals. Instead of numericals, you can focus on the diagrams, and that is the optional questions. In this way, you can score more in science paper 1. Next slide. Yeah, figures. These figures are called as the structural figures. For example, this DC AC current, structure of generator. If the diagram will be shown, and this diagram identifies which law. अशा प्रकारचे क्वेश्चन्स रिफॉर्म केले जातील. त्यामुळे अशा स्ट्रक्चरल फिगर्स वर तुम्ही भर द्या. 28 figures from science paper 1 and 34 figures from science paper 2. Next slide. या फिगर्स वर पण ह्या काढायला येणार नाही, पण ह्या हिंट्स देऊन जाणार. फर्स्ट फिगर, this figure indicates dash dash dash. According to this figure, you can write or state the law, that is electromagnetism. Next, right hand thumb rule, then left hand thumb rule. What is the appropriate answer? How this right hand thumb rule or left hand thumb rule will be useful in daily life? You should know, you should understand some of the instruments related to it. This will be the
What type of questions? Higher order thinking skills, which will be included 2 or 3 marks. Okay, next slide. These give reasons. These are the favorite questions from board exams which are included in the exercises from the lessons. My dear students, you should focus. आता मी तुम्हाला खरी गुरुकिल्ली जी आहे अभ्यासाची. If you have to secure 80% in science syllabus, you should first focus on the exercises below the each and every lesson. In these lessons, you should focus on first long answers questions. Then objective type of questions. Then third point, that is diagrams. And last point you should prefer, that is the give reasons. See that I first told that is the long answers, then diagrams, then third laws or numericals or diagrams, that is optional questions, and last but least that is the give reasons. Give reasons हे सगळ्यामध्ये नाहीये, सर्व लेसन्स मध्ये नाहीये, काहीच लेसन्स मध्ये गिव्ह रिझन्स आहेत. या जो लेन्सेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे यूज करू शकता. व्हाय स्काय लुक लाईक ऑरेंज कलर ऍट द टाइम ऑफ द सनसेट और सनराइज? व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ लाईट? whip gear? Why this rainbow form and what is the use of this rainbow in our daily life? How this wavelength of the red color is least or maximum wavelength? You can focus these diagrams, and diagrams are not essential. These diagrams are important to explain the different types of concept related to the light, diffraction of light. ही अभ्यास करण्याची पद्धत आहे. These diagrams can help you to explain the different types of concepts. आणि आमचे जे क्वेश्चन्स येणार आहेत ते गिव्ह रिझन्स याच्याशी असणार आहे. नेक्स्ट स्लाइड जाऊया. स्मार्ट स्टडी टेक्निक्स. आता जे मी सांगितले या सगळ्या स्मार्ट स्टडी टेक्निक आहे. आतापर्यंत असा अभ्यास केला तर यू विल गेट 80% डेफिनेटली. आता या 80-85 च्या पुढे जाण्यासाठी काय आवश्यक आहे ते आय विल एक्सप्लेन यू. नेक्स्ट स्लाइड. See that I will guide you according to the chapter wise which points are important from the first lesson, that is gravitation is the conceptual learning. Listen that at the time of this delivering my lecture, the first important, that is the conceptual learning, is important. From the first lesson, which concept should be clear by the student? That is the gravitation. Then gravitation related you should explain Kepler's law. Then the sub-conceptual learning, that is the circular motion and centripetal force. Then Newton's law, and long answer, that is the free fall. Explain the long answer from this lesson, that is the free fall. असा तुम्ही अभ्यास करायचे. मोजून मुलांनो 50 क्वेश्चन्स आहेत. 50 क्वेश्चन्स आर इन्क्लुडेड फॉर युअर स्टडी. देन यू विल डेफिनेट गेट द 85% इन सायन्स सिलेबस. त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही. हॉट क्वेश्चन्स अवॉइड केलेले आहेत. 2 or 3 marks hot questions will be included in your question paper for this 2021. म्हणजे ह्या गाईडलाईन्स मी तुम्हाला देते की each and every lesson how you should study it in these 100 days. Next slide. Definition, examples, related laws. आता डिफरन्स टाइप घेऊया आपण की this question paper includes, question pattern includes the different types of questions. Not only state law, differentiate असेल, give the difference असेल, किंवा state the law असेल, draw the diagram असेल, explain with diagram असेल, explain the one sentence असेल. त्यामुळे डिफरन्सिएशन मध्ये फर्स्ट लेसन मध्ये फोर्स अँड मोशन. You should require 2 to 4 points for this difference. अशा प्रकारचा अभ्यास करा. Next slide. Learn Kepler's 3 laws with examples. Uniform circular motion and centripetal force. Solve examples. या पॉइंटला 5th पॉइंटला काही मुलं घाबरतात आणि ते हे सोडवत नाहीत. त्यांनी सॉल्व एक्झाम्पल्स ह्याच्यातली जरी ऑप्शनला टाकली तरी काहीही होणार नाही. you can secure, you can get more marks due to the laws, as well as you can focus on the diagrams. Example in exercises.
आता सगळे सॉल्व एक्झाम्पल वर भर न देता एक्सरसाइज वर भर द्या. नेक्स्ट, variation. This one is the important question from lesson number 1. Variation in value of G, gravitational force. Change along the surface of the earth, change with height, change with depth. This is the 3 marks question which is related to the hot questions. म्हणजे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की आपण कोणत्या लेसन मधून हा हॉट क्वेश्चन असेल, कोणत्या लेसन मधून लॉंग आन्सर असेल. त्यामुळे फोकस ऑन दिस मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर Science paper 1, lesson number 1. Next, lesson 2 from science paper 1, important points. Elements and their classification. Laws, that is the Dobereiner stats, Newland's law of octaves, Mendeleev's periodic table, and obviously the long answer question, that is the merits and demerits of modern periodic table. 3 marks question, that is the Mendeleev's limitations. हे तुम्हाला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. कोणतेही घाबरायचं नाही. 50 क्वेश्चन्स आहेत. 50 questions from science paper 1 and 50 questions from science paper 1. You will secure more marks. पण तुम्हाला अचूक कळायला पाहिजे की आपण कशावर भर द्यायचे. त्यामुळे हे मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ modern periodic table, that is the long answer question. You should ready to give the answers of these questions. Now the next slide. Lesson number 3, types of chemical reaction. Accordingly, if the title of the lesson includes the long answer question itself, difference between exothermic and endothermic reaction, balanced chemical equation, there is no need of balancing 2 or 4 to 5 steps. You can require only the 2 steps according to balanced chemical, which are the reactants, which are the products, balanced chemical reaction, and their status, whether it is a liquid, gaseous state or solid state. You can write and balance chemical equation. As well as this balanced chemical equation, you should difference between the different types of 4 types of chemical, that is the combination reaction, displacement reaction. If you studied for a long type of question, you are ready to give the differentiate type of question also. These differences will be included in your answers. And exercises must. Exercise madla abhyas kara. Success is only yours and yours. Lesson number 4. Which are the most? Lesson number 4 include the different types of diagrams, long answers, experiments. This is the part of your teachers. When your physical attendance will be required in the school, the teachers will focus on the experiments for your more score. Next slide. Lesson number 6. The name of the title itself include diffraction of light, laws of refraction, that will be the 2 or 3 marks question. Refractive index, dispersion of light. I explain the give reasons is required for the dispersion of light. Focus on the exercises also. And from lesson number 6, you should prepare or focus on the diagrams. Okay, next. Heredity. सगळ्या महाराष्ट्राच्या स्टुडंट्स ना, दे आर फ्रायटन फ्रॉम द सायन्स पेपर 2. अजिबात घाबरू नका. Don't frighten for the science paper 2. It is lengthy, it is descriptive, but your proper planning, the best planning is the half success. If you are prepared well for your study, if you focus on the lessons from the science paper 2. आता heredity मध्ये काय करायचं? Which point is important from this hereditary chapter? That is only 2 points, that is transcription, translation, and translocation. This is the main difference, main definitions, main examples from this lesson, as well as second point only, Darwin's theory of natural selection of Lamarckism. Darwin's theory, this will be included the long answer question. If if any student is frightened about this descriptive type of lesson, you can omit this lesson. You can focus only objective type of questions and 2 or 3 marks questions from these lessons and go to the next lesson. असं नाहीये की याच्यातलंच भरपूर आहे, कारण तुम्हाला मी जो चार्ट दाखवणार आहे ना, त्या चार्ट मध्ये तुम्हाला कळेल की किती मार्क्स कोणत्या लेसन साठी आहे. त्याच्याप्रमाणे तुम्ही दॅट इज कॉल्ड एज स्मार्ट स्टडी ऑफ काय आहे मेथड्स. या मेथड्स आहेत की अकॉर्डिंग टू द
distribution or giving the marks of each lesson, you should prepare accuracy is essential for preparing your study. Accuracy जर असेल तर तुम्ही हे फोकस करू शकाल. बघा पुन्हा सांगते, which points are included from this my slide, that is transcription, translation and translocation. And second point that will be included for the long answer, that is Darwin's theory of natural selection, Lamarckism. You should focus on these 2 points. Next slide. From lesson number 2, 3, 4, only exercises. Lesson number 6, I have explained from this part 2, science paper 2. Science paper 2, from lesson number 2, 3 and 4, only you should focus on the exercises. And lesson number 6, learn by concept map. Lesson number 6, so the title पाहिलं, the concept map तयार करा. Only 4 concept maps are included in it, and that leads to the long answer questions for your study. Next slide. बघा रिड्यूस पोर्शन. मी इथे थोडा 2-3 मिनिटं थांबणार आहे. आता अनेक टीचर्स म्हणजे टीचर्स, स्टुडंट्स, पेरेंट्स, एक्सपर्ट्स as well as headmasters are confused about the reduced portion. They have complained the Balbharti as well as the board that is in science, different types of lessons according to the mathematics and history. In mathematics and history, the lessons are reduced. According to it, the science syllabus lessons are not included because science has the holistic approach. If some lesson is deleted or eliminated, it will be useful for the other lessons also. जर तुम्ही केमिकल इक्वेशन्स जर शिकला नाही तर कार्बन कंपाउंड्स काय शिकणार आहे? कार्बन कंपाउंड्स, the base of the carbon compounds, the chemical equations. So it is the interlinking of these lessons. कोणताही एक लेसन सायन्स मध्ये ओमिट करता येत नाहीये. त्यामुळे आम्ही काय ओमिट केले ते मी तुम्हाला सांगते. आणि हे जेव्हा तुम्हाला स्टुडंट्सना, टीचर्सना, एक्सपर्ट्सना, सोशल जे सगळे क्लासेस घेतात यांना जर कळलं तर इट विल बी युजफुल फॉर स्कोरिंग मोर मार्क्स. आम्ही काय रिड्यूस केले ते रिकॉल. आधीचं प्रिव्हियस स्टँडर्ड मधलं 9th स्टँडर्डचा जो असोसिएटेड पार्ट होता, जो लिंकिंग पार्ट होता, दॅट लिंकेज इज इलिमिनेटेड. टेलर्स ज्याला बुद्धी लागते किंवा ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायला लागते तो भाग आम्ही काढलेला आहे. डू धीस ऍक्टिव्हिटीज ज्या भरपूर मोठ्या मोठ्या आहेत, त्याचं जवळजवळ 96 पानांचं MSCRTच्या वेबसाईटवर हा रिड्यूस पोर्शन आहे. तो जर रिफर केला तर ऍक्च्युअली या 140 पानांपैकी जवळजवळ 32 पानं ही रिड्यूस झालेली आहेत मुलांना. त्याच्यातला हा सगळा पार्ट रिड्यूस आहे. त्यामुळे इट लेसन्स युअर बर्डन ऑन द स्टडी. त्याच्यामुळे तुमचा अभ्यासाचा जो हा वेळ जाणार आहे, जो भरपूर मोठा अवघड पार्ट आहे, तोच आम्ही रिड्यूस केलेला आहे. सो यू शुड फोकस ऑन द लॉज, लॉंग आन्सर्स, डायग्राम्स अँड वेल अँड गुड की सक्सेस की ऑफ युअर स्टडी. दॅट इज यू शुड फोकस ओनली अँड ओनली एक्सरसाइजेस. जेवढा रिड्यूस पोर्शन तुमचे टीचर्स तुम्हाला सांगतील, जेव्हा आता शाळा सुरू झालेल्या आहे तर पहिल्यांदा आम्ही सायन्सचा टेक्स्टबुक घेतलेला आहे, त्याच्यातला कोणता रिड्यूस झालेला आहे हे सांगितलेलं आहे. आणि अक्षरशः 50 क्वेश्चन्स आर रिमेनिंग फ्रॉम सायन्स पेपर 1 and 50 questions are important from science paper 2. You should focus on these. जरा डोके चालवा. This is included. Use your brain power. This is the type of the question which is included in the hot type of higher order thinking skill. हे पण एलिमिनेट केलेले आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन मी सेकंड स्लाइड मध्ये एक्सप्लेन केले आहे. एक्सप्लेन इन द सेकंड स्लाइड. ऑब्झर्वेशन इज ओनली फ्रॉम द फिजिक्स पार्ट ऑफ द सायन्स पेपर 1. यू शुड फोकस ऑन सायन्स पेपर 1 फॉर फिजिक्स लेसन्स. ऑब्झर्वेशन इज इसेन्शियल. बाकी सगळा पोर्शन आम्ही कम्प्लिटली रिड्यूस केलेला आहे. सो इट इज कॉल्ड अकॉर्डिंग टू द बोर्ड्स अथॉरिटी वी हॅव रिड्यूस 25%. आणि हा सगळ्याशी आहे. कोणताही एक लेसन आम्ही रिड्यूस करू शकत नाही, इलिमिनेट करू शकत नाही. इंटरलिंकिंग ऑफ द सायन्स दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सायन्स इज अ वे ऑफ लाईफ. इफ यू आर नॉट listening or you are eliminating the first lesson, it is associated, there is a linkage or there is a connection of the conceptual learning to the next lesson, so lessons are not eliminated. हे सगळी अत्यंत महत्वाची माझी स्लाइड आहे
इथूनच तुमचा 25% जो पोर्शन रिड्यूस झालेला आहे तो सगळा रिड्यूस केलेला आहे आम्ही, आणि मग तुम्हाला मार्क्स कसे मिळतील हे आम्ही पाहिलेले आहे. नेक्स्ट स्लाइड. हा पण रिड्यूस पोर्शन आहे. इंटरनेटच्या माध्यमातून गॅदर इन्फॉर्मेशन बाय IT, व्हॉट वी हॅव लर्न, रिमेंबर दिस, हे सगळं रिड्यूस पोर्शन आहे. नेक्स्ट स्लाइड. Activities, आता 2 or 3 marks activities I have told you, that is lesson number 2, 3, 4 from science paper 1. Focus on the small activities, not the activities or the experiments which will be performed in the laboratory. Group discussions, you can use this method for lesson number 10 for science paper 1, as well as digestive system or reproductive system. You can use the discussion method for, and long, you should focus on the long questions for science paper 2. Next slide. Points to remember. In the starting of Daya ma'am has told that writing, that is the more important step. आता काय झालंय, तुम्ही सगळी मुलं थोडी आळशी बनलाय. यू आर नाव लेझी इन दिस पॅन्डेमिक कंडिशन. फक्त MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि ऑनलाईन असं आहे, असं नाही चालणार आहे. कारण इतक्या महिन्याचा, 6 महिन्याचा हा काळ जो गेलेला आहे, ह्या दररोज 1 तास रायटिंग इज इसेन्शियल. एव्हरी डे यू शुड राईट द लॉंग आन्सर्स क्वेश्चन्स or writing practice of the different type of questions. That is the most important step for appearing the board's exam. जर बोर्डाच्या एक्झामला तुम्ही अपेअर होणार असेल तर रायटिंग मस्ट. रोज 1 तास लेखनाची सवय ठेवा. रीडिंग ऑब्वियसली, and diagrams are essential part of the science syllabus. Next. न्यू पॉलिसी ऑफ एज्युकेशन. अनेक टीचर्स आणि एक्सपर्ट्सचे फोन आलेले की NEP विल बी इन्क्लुडेड इन दिस 21. नो, ऍब्सोल्युटली नॉट. बोर्ड एक्झाम ऍज पर शेड्यूल फॉर 2021. The month will be changed. Instead of March, it will be conducted in the May 2nd week. Okay, next. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, आता ही सगळं महत्वाचं आहे बघा. कोणत्या लेसनवर फोकस करायचे बघा. If the 7 marks allotted from lesson number 4, the detailed study of this lesson is essential for part 1, as well as refraction of light. Which points should be included in your study I have discussed in the previous talk. So 7 marks are allotted for lesson number 6. So you should focus on lesson number 6 as well as lesson number 9. From this slide, the summary or important point that you should focus or the detailed study is required for lesson number 4, lesson number 6 and lesson number 9. हा अभ्यास करण्याची पद्धत आहे की आपलं सक्सेस असा नाही मिळत मुलांना. त्या सक्सेसला एफर्ट्स आणि परफेक्ट एफर्ट्स लागतात. Accuracy and concentration is the 2 keys for your success. Accuracy कशाच्या बाबतीत, तर आज रिड्यूस पोर्शन काय आहे, तो रिड्यूस पोर्शन 25 मी सेपरेट करणार, 75% घेणार. त्या 75% मध्ये मी काय करणार आहे तर त्याच्या या डिटेल्स आहे. सो यू शुड फोकस ऑन दीज 3 लेसन्स फ्रॉम पार्ट 2 अँड इक्वल एफर्ट्स विल बी टेकन फॉर द रिमेनिंग लेसन्स. ओके, नेक्स्ट. Part 2. It is difficult for my Maharashtra state for my students, but it's not difficult. It is lengthy. You should focus according to the marks and chapter wise. You should focus for lesson number 3, 4 and equal distribution or equal efforts. Actually, you should prepare only exercises from for part 2. फक्त exercise वर भर द्या, diagrams वर भर द्या. यश हे तुमचं आणि तुमचंच. नेक्स्ट. Planning of study, thorough study of lesson, exercises. Important point मी पुन्हा रिपीट करते की तुम्हाला फ्री वाटायला पाहिजे की I got the proper guidance from the board's member and then I will be prepared for 2 months. 60 दिवसांमध्ये मी अभ्यास करेन and I will be prepared for the board exam. Exercise below the chapter, practice of numericals. If you are not able
to solve the numericals, you can focus on the diagrams. So practice of diagrams, pay attention to experiments and weekly revision. That is वेळच वेळ आहे तुम्हाला. You can revise your study. Next. Having a good mission is not enough. You need a concrete objective and you need to know how you are going to get there. Next. Roadmap of efforts. Don't confuse goals with dreams and desire. Dreams and desire are just wishful thinking. Goal, that is the deadline plus action plan. Next. This is board website. त्याच्यावर तुम्हाला काही नवीन जे सर्क्युलर्स येतात, those circulars will be uploaded on this board website. And my email ID, that is snvidhate@gmail.com. If you have any doubts or queries, you can share your queries also. The Supermind ज्या वैद्य मॅडम आहेत, दया मॅम आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. माझं पुन्हा पुन्हा सांगणं तुमच्यासाठी राहील की तुम्ही practice of writing the question papers, solving the question paper, that is most important. These question papers are available for the Supermind, from the Supermind Institute, and you will be succeed in your success. Next slide. It is the beginning of your grand success. Wish you all the best, my children. Thank you very much. Yes, Yes. मॅडम थँक्यू. तुम्ही खूप छान माहिती आत्ता ह्याच्यामध्ये दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आत्ता असं होतं की अक्षरशः तुम्ही सायन्स सगळं सांगत होतात आणि म्हणजे असा कोणताच पॉइंट राहिलेला नाहीये की विद्यार्थ्यांना काही करायचं म्हणजे काय केलं पाहिजे. त्यांच्या मनातल्या ज्या सगळ्या शंका होत्या की परीक्षा होणार आहे ना, ओमिटेड सिलेबस कोणता आहे. तुम्ही जसं आता म्हटलं की हा जो प्रश्न आहे ना, तो हा प्रश्न अगदी मुख्याध्यापक आपले सब्जेक्ट टीचर संपूर्ण महाराष्ट्रातले आणि आता आपल्या ह्या सेमिनार मध्ये मॅडम महाराष्ट्रातनं सगळ्या कानाकोपऱ्यातनं सगळे शिक्षक मुख्याध्यापक हे सगळे आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी इव्हन पालकांना पण जो प्रश्न आहे, कारण काय होतं काही वेळेला पालकांना पण समजत नाही की आपण मुलाला कोणत्या पद्धतीने दिशा द्यायला हवी अभ्यासासाठी. कारण त्याला हवं असतं की आपल्याला आपण विद्यार्थ्यांबरोबर वेळ दिला पाहिजे. तर तो क्वालिटी टाइम आपण जो म्हणतो पालकांचं विद्यार्थ्यांच्या अभ्यास प्रक्रियेतलं जे योगदान आहे त्याच्यासाठीच पण तुमचं आजचं जे तुम्ही मार्गदर्शन. व्हिडिओ ऑफ झालाय का? नाही आहे, चालू आहे व्हिडिओ. तर तो अतिशय असं छान पद्धतीने तुम्ही हा गायडन्स दिलेला आहे. आणि म्हणजे मला असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काय राहिलंय, म्हणजे तुम्ही लेसन वाईज वेटेज दिलं, तुम्ही प्रत्येक लेसन मधले जे क्वेश्चन्स आहेत ते कोणत्या प्रकारे केले पाहिजेत आणि कुठेतरी तुम्ही एक सांगितलं की पुढच्या 60 दिवसात तुम्हाला हा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. आता हा अभ्यासक्रम पूर्ण करताना तुम्हाला सगळे डिटेल्स मिळालेले आहेत, कशा प्रकारे अभ्यास करायचा हे पण सांगितलेलं आहे. अभ्यास म्हणजे जो धडा आहे तो धडा शिकवण्याचं काम हे शाळा करतातच आहेत. आता जे करायचंय ना ते विद्यार्थी आणि पालकांनाच करायचं. करेक्ट. आणि मला त्यांचं बुस्टिंग करायचंय की विद्यार्थ्यांनो घाबरू नका, ऑनलाईन आम्हाला कळत नाहीये म्हणून मी आधी त्यांनी लिहिलेले सगळे प्रश्न वाचले आणि त्या सर्व प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं मी माझ्या लेक्चर मध्ये दिली. अगदी बरोबर. आणि त्याच्यामध्ये आता जे काही चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मी जे बोलणार आहे त्याच्यामध्ये येतातच आहेत की विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत की आमचं पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, हँडरायटिंग कसं असलं पाहिजे. सो ह्या सगळ्यासाठी तुम्हाला त्या पॅटर्नची प्रॅक्टिस होणं हे फार गरजेचं आहे. आणि त्या प्रॅक्टिससाठी जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सेल्फ स्टडीचे जे 4 स्किल्स आहेत ते 4 स्किल्स काय आहेत तर रीडिंग, रायटिंग, इव्हॅल्युएशन आणि प्रॅक्टिस. ह्या 4 मुद्द्यांप्रमाणे जर का तुम्ही अभ्यास केला तरच त्याच्यातून तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. आता हे करण्यासाठी काय करायचंय तर रीडिंग करताना नुसतं रीडिंग न करता ऑब्जेक्ट ओरिएंटेड रीडिंग करायचंय. आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे तर हा ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर समोर घ्यायचा, ऍक्टिव्हिटी शीट समोर घ्यायचे
आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी धडा वाचायचा आहे. आणि हा जेव्हा धडा वाचाल तेव्हा तुम्हाला तो धडा जास्त समजेल. तो धडा वाचून झाल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही रायटिंग लिहून काढायचंय. ते लिहून काढल्यानंतर ते तपासून बघायचंय आणि ते तपासून झाल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की येस हिअर आय एम लॅकिंग, आणि ते जे लॅकिंग पॉइंट आहेत त्याच्यावर आपण काम केलं की मग आपले मार्क वाढत जातील आणि दुसरीकडे चुका कमी होत जातील. दिस इज द प्रोसेस ऑफ सेल्फ स्टडी. आणि ही सेल्फ स्टडीची प्रोसेस आहे, ही सेल्फ स्टडीची प्रोसेस ही विद्यार्थी आणि पालकांनी करायचे. पालकांनी विद्यार्थ्याला हे बूस्ट करायचंय, हे डायरेक्शन द्यायचंय की अशा पद्धतीने जर का विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर मार्क तुमचेच आहेत. आता जसं मॅडमनी सांगितलं की यश तुमचंच आहे. ह्याच्यामध्ये जे आहे ते खूप महत्वाचं. आता मॅडमजी ज्या गोष्टी सांगितल्या की त्याच्यामध्ये परीक्षा ही लिखाणरूपीच होणार आहे. परीक्षा ही 80-20 पॅटर्न प्रमाणेच होणार आहे. त्याच्यामध्ये फक्त MCQ असं नसणार आहे. बोर्ड पॅटर्न जो आहे तो बोर्ड पॅटर्न पण फिक्स झालेला आहे. त्याच्यामध्ये फक्त 25% जो सिलेबस रिड्यूस केलेला आहे तो रिड्यूस केलेला सिलेबस सोडून बाकी सगळ्या पोर्शनवर ही परीक्षा होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत तुमच्या मनात ज्या काही संभ्रम होते ते संभ्रम आताच्या लेक्चरमध्ये तुमचे पूर्ण निघून गेलेले आहेत. आता जे काही करायचंय ना ते सगळं तुम्हाला करायचंय. यश हे तुम्ही जे काही करणार आहात त्याच्यावरच अवलंबून आहे. कारण ह्याच्यामध्ये जसं आता मॅडमनी सांगितलं की दिवा स्वप्न बघू नका. जर का तुम्ही त्याच्याबरोबर त्याला ऍक्शन प्लॅन केला नाही, त्याचं बॅकवर्किंग केलं नाही तर मग अवघड जाईल. सो ह्या सगळ्या गोष्टीसाठी सेल्फ स्टडी हा खूप महत्वाचा आहे. ह्या सेल्फ स्टडी वरच गेले जवळजवळ 12 वर्ष सुपरमाइंड ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशभर कार्य करत आहेत. आपल्याकडेही असे काही सेल्फ स्टडीचे टूल आहेत की जसं आपण आजही एक टूलची माहिती मी तुम्हाला नंतर देणार आहे. स्कोअर मोअर फॉर मॅथ्स अँड सायन्स प्रोग्राम असा एक आपण प्रोग्राम डिझाईन केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जे लिखाण करायचं आहे ते लिखाण तुम्हाला त्या पद्धतीने आपण पेपर पॅटर्न जसं असणार आहे त्या पेपर पॅटर्न प्रमाणेच आपण काही प्रत्येक लेसनवर हा क्वेश्चन पेपर देणार आहोत. ते क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवून आमच्याकडे पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ते चेक करून देणार आहोत आणि त्याची डिटेल मॉडेल आन्सर पण देणार आहोत. सो अशा प्रकारे हा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामची डिटेल इन्फॉर्मेशन ही मी तुम्हाला पुढे देणारच आहे. अजून एक मला इथे सांगायला अतिशय आनंद होतोय की संपूर्ण महाराष्ट्रामधून आता इथे शाळेतले शिक्षक आलेले आहेत, मुख्याध्यापक आलेले आहेत. खरोखर त्यांनाही असा प्रश्न पडतोय की बिकॉज ऑफ लिमिटेशन्स, कारण परत शाळेचं मुख्य काम हे शिकवण्याचं आहे आणि मी परत सांगेन की ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात अगदी तळमळीने प्रत्येक घटक जो शाळेमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे तो करतो आहे. पण त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांना जी प्रॅक्टिस करून त्यांनी जी शाळेला साथ दिली पाहिजे तरच त्या शाळेचा जो रिझल्ट असेल तो रिझल्ट वाढणार आहे. ह्याच्यासाठी शाळेसाठी आपण असे स्वाध्ययनाचे काही प्रोग्राम हे आपण तयार केलेले आहेत. तर मी जरूर काही इथे जे मुख्याध्यापक शिक्षक असतील त्यांनी जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. नक्की आपण त्याच्यासाठी त्यांना आपण नक्की मदत करू. सो हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय. आता आपण पुढच्या सत्राकडे जाणार आहोत. नमस्कार सर. येस येस. तर आता विधाते मॅडमने आपल्याला सायन्सचं संपूर्ण मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण माहिती दिली. म्हणजे असा एकही पॉइंट लक्षात नाहीये की ज्याचा प्रश्न आपल्याला ज्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाहीये. प्रत्येक लेसनवरचे कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत हे पण मॅडमनी सांगितलं. सो थँक्यू मॅडम. खूप छान पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन केलं मॅडम. म्हणजे मलाही असं वाटलं की आपण पण आता परीक्षेला बसलो तर छान मार्क मिळवू शकू. इतकं छान मार्गदर्शन केलं. आता आपण पुढच्या सत्राकडे जाणार आहोत. पुढचं सत्र आहे आपलं गणित. गणितासाठी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर जयश्री विलास अत्रे, ज्यांचा 30 वर्षाचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे. त्याच्यानंतर 1ली ते 8वीचा जो गणिताचा अभ्यासक्रम आहे तो गणिताचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक तयार करणे ह्याच्यामध्ये मॅडमचं अतिशय मोठं योगदान आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या त्या सदस्या पण आहेत. शिक्षण संक्रमण मासिक जे आहे त्याच्या पण त्या संपादन समिती सदस्य